कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सोमवारी सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात काळी दिवाळी साजरी केली होती। मात्र मंगळवारी लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर काळ्या टोप्या घालून आंदोलन केले। एकीकडे असे आंदोलन चालू असताना शेजारीच आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते हे आंदोलन पाहत मजे घेत असल्याचे दिसून आले। हे भाजपचे सर्व कार्यकर्ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत। त्यांनी नकळत थेट माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला विरोध केल्याचे दिसून येत आहे। दिलीप माने आणि नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाचे निश्चित केले होते। कार्यकर्त्यांच्या बैठकीत माने यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केला। मंगळवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागील कार्यालयासमोर काळ्या टोप्या परिधान करून आंदोलन केले। यावेळी घोषणाबाजी करत भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांच्या प्रवेशाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला। भाजपमध्ये प्रवेशाला विरोध नाही, पक्ष वाढला पाहिजे, कार्यकर्ते वाढले पाहिजेत, परंतु पक्षाने यांचा प्रवेश घ्यायचा आहे, त्यांचे चारित्र्य पाहिले पाहिजे, त्यांच्यावरील आरोप तपासले पाहिजेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। दरम्यान कोण काय म्हणाले ते पहा। की मी कुठल्या नेत्यांच्या समर्थनात आले नाहीये, कुठल्या नेत्यांच्या विरोधात आले नाहीये। मी एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून इथं आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे। माझा सांगायचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुकामध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे। आणि या त्रासामधून तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्याला माहीत आहे की आपण पक्षवाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे। आणि नेत्यांचे वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाही आहे। आम्हाला विरोध असा आहे की आयते कोणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये। कारण कसं आहे, घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो। पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी घेतलेला निर्णय आहे, ते देखील निर्णय तुम्हाला मान्य नाहीये? नाही, एक कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे। मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाहीये। मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे। माझ्या भाजपा कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये आणि माझ्या भाजपा कार्यकर्त्यावरती कुठलाही कसं त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यासोबत सगळ्यांनी असावा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।